माऊली आता पाणी सगळं आपल्या अंगावर येत आहे. काय करणार? पाऊस आहे. पहिले हे बघा, हे काय चाललंय, पाणी पूर्ण दिसते. आता जे आम्ही यांना घडवले तेच पुढं वारकरी संप्रदाय सुद्धा जाऊन ते जनजागृती करू शकतील आणि समाजामध्ये परिवर्तन घडवू शकतील. दोन नमस्कार भावांनो, आजचा शुभ सकाळ झालेली आहे. नाश्ता वगैरे तर झालेला आहे, तुम्ही पाहिला असेल. सर्वात प्रथम नाश्ता होतो, त्याआधी पण आधी आपण स्नान करतो म्हणजे आंघोळ करतो. आणि आंघोळची सोय मुख्यमंत्री साहेबांनी एकदम भारी केलेली आहे. कारण की ना किलोमीटरमध्येच ना 7, 8, 10 असं पूर्णपणे पाण्याचे टँकर असतात. त्यामुळे पाण्याचे 0% आहे ना हे टंचाई, म्हणजे इथं भरपूर सारं पाणी भेटते सगळ्यांना सर्व खुशीमध्ये. तर आजचा प्रवास असा राहणार आहे की नेमगाव केतकी ते इंदापूर असा हा प्रवास राहणार आहे. आणि हा आजचा भरपूर मोठा टप्पा आहे. चहा प्यायचा का? चहा आता बघा साईडला चहा आहे, तिथं जरा चहाचा लाभ घेऊ आणि त्यानंतर आपला अजून वारी पूर्ण चालू ठेवू. बरोबर आहे, लाईनमध्ये लागणं हे बरोबर आहे वाटतं. चहा तर घेतला, आता जाऊया आपण पुढे. इथं चहा संपन्न करून पुढच्या वारीला सतर्क राहूया. तुम्ही घेतला का चहा? लय गरम चहा आहे, खतरनाक गरम. एवढा भाग होतोय ना, लय जबरदस्त. बघ दोन हे बघा, दोन पुणे सोलापूर हायवेच्या ब्रिजच्या खालून जाणार आहे. जस्ट तर पाहू शकता, हा ब्रिज आहे मोठा. या ब्रिजच्या खालून आपल्याला जायचं आहे. बघूयात सगळे वारकरी तिकडे चाललेले आहेत, कारण की आज आहे मोठं रिंगण राहणार आहे. इंदापूर शहराचं मोठं रिंगण राहणार आहे. ते पण त्यांची एक शाळा आहे, तिथे हे मोठं रिंगण राहणार आहे. पाहूयात कशा प्रकारे हे रिंगण होत आहे. इंदापूरमध्ये आहे. इंदापूर या शालेय विद्यार्थ्यांचा 1 नंबर असा उत्साह जल्लोषात डान्स वगैरे, म्हणजे जे वारकऱ्यांचं जे नृत्य असतं ते चालू होतं. तर पाहू शकता हे. आणि त्यांचे शिक्षक वगैरे इथेच सर्व काही बोलतात ते वारकऱ्यांबद्दल. मॅडम, तुमच्या शाळेचं नाव काय? सरस जिल्हा PM श्री जिल्हा परिषद शाळा सरस्वती नगर. शोभा बसराव मुख्याध्यापकांना म्हणजे जे तुम्ही केलं आहे कोणाची संकल्पना आहे? ह्या दळवी मॅडम, रोहिणी दळवी मॅडम, परत संजय भोंग सर, काळे सर, वर्तले मॅडम, नुसरत मॅडम. आणि हे दरवर्षी असतं का? नाही, दरवर्षी असतं. जशी तुकोबारायांची पालखी या इंदापूर नगरात येते तेव्हापासून आमच्या शाळेचा हा पेहरावा असतो आणि त्यांचं स्वागत आम्ही असतो. वारकऱ्यांचा जल्लोष असतो ते आम्हाला दिसून आलं, पण तुम्ही काय सांगाल अजून? काही नाही, आमचे हे छोटे आता जे आम्ही यांना घडवले तेच पुढं वारकरी संप्रदाय सुद्धा जाऊन ते जनजागृती करू शकतील आणि समाजामध्ये परिवर्तन घडवू शकतील. त्यामुळे दिसते त्यामुळे दिसते. उचलू नको की, उचली तो मी जागे
तळमळ दिसते आमची काही ताकद नाही. तळमळ दिसते तळमळ दिसते उचलतो काय हे जागे होय पूर्ण नाही एवढं नाही उचलो उचला झाला उचला उचला मैदान आहे जिथं रिंगण होणार आहे त्या ठिकाणी आहे आणि भरपूर सारे पब्लिक आलेले आहेत आणि पालखीचं नगारा वगैरे पण आतमध्ये आलेलं आहे आणि पालखीचं थोड्या वेळात आगमन होईल कारण की नगारा पुढे आलेलं आहे. आता आपण तुम्हाला हे रिंगणचा पूर्ण शूट दाखवणार आहे कसं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर आपण डायरेक्ट आता रिंगणाकडे जाऊया. भरपूर सारे पब्लिक आलेले आहेत.
जवळचं नियोजन बंद आहे कुणी त्या ठिकाणी डिस्टर्ब करायचं नाही तो पालखीला कुणी पुढे यायचं नाही सहकार्य करा सर्व तालकडी झाले आहेत सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी पालखी आता उत्तम होईल या सर्व झेंडेकरी आतमध्ये सर्व झेंडेकरी आतमध्ये यानंतर सर्व अंधारे यांची प्रदक्षिणा होती आतमध्ये येतील अंधारे आपली प्रदक्षिणा यंत्र आत या आपल्याला पाहायला मिळत आहे सर्व अंधारे यांची प्रदक्षिणा झाल्यानंतर त्यांना आतमध्ये या प्रदक्षिणेला सर्व झेंडेकरी जागेवरती थांबा जागेवरती जागेवर थांबा जागेवर थांबा बाजूने बाजू खाली बसून घ्या किंवा रिटर्न करायला माता यावं याकरिता त्याचप्रमाणे या निर्णयामध्ये भरत देण्याचा हा इंदापूर नगरचे सर्व
पुणे सोलापूर ह्या ना उड्डाणपुलाच्या खाली आहे आपण आणि समोर आहे पंढरपूर रोड आणि अकलूज. आत्ता आपण एक्झॅक्टली आहे इंदापूरमध्ये आत्ता आपण जस्ट आणि पावसाने इथं पहिली हजेरी लावलेली आहे. एवढा जोरदार पाऊस चालू झालेला आहे बघा. पूर्णपणे रोडला ना पाणीच पाणी झालेलं आहे आणि इथं वरून पण पाणी एवढं सारं ना पडतंय जी लोकांना त्रास होत आहे. आणि पाहू शकता वारकरी तिकडे बसलेले आहेत. जोरदार पाऊस झालेला आहे चालू. आता पुढं जायचं पण पाऊस चालू झाल्यामुळे ना पायवारी इथंच आपण थांबवलेली आहे थोड्या वेळ. त्यानंतर आपली पायवारी ही चालू राहणार आहे आणि मग बघूया की पुढं आपण कुठं स्टे करणार आहे. म्हणजे काही पाहू शकता तर तुम्ही ना पूर्णपणे ना पाणी खाली यायला लागलेलं आहे आणि असा जोरदार पाऊस झालेला आहे. तरी बाकीचे सारे पब्लिक इकडं आलेले आहेत आणि हे पाहू शकता वरचा पूल आहे ना तो पूर्णपणे लीक आहे. तिथून पाणी हे लोकांच्या अंगावर पडत आहे. आणि बघा काय अवस्था झाली तर पाण्याचे पूर्णपणे ना वाट काढायला लागलेले आहेत. म्हणजे बसायला पण कसं झालं आहे बघा ना. तर मी पाहू शकता आत्ता पण मी पाण्यामध्ये आहे बघा. अयो माझ्या पाया उडलं. ह्याची आपण प्रतिक्रिया घेऊ. काय वाटते माऊली आता पाणी सगळं आपल्या अंगावर येत आहे. काय इथं करणार बघा पाऊस इथं पहिले हे बघा हे काय चाललंय पाणी पूर्णपणे आहे ना एका वारकऱ्यांच्या अंगावर चाललेलं आहे. काय करणार पाऊस आहे तर पावसाला कोण हात लावणार. पण पांडुरंगाच्या कृपेने होईल कमी आणि आम्हाला पुढे जाण्याचा मार्ग सोपा होईल. वारकऱ्यांची अशी ही इच्छा आहे की देवकर हे पाणी लवकर गेलं पाहिजे कारण की पाण्याचा प्रभाव ना वाढलेला आहे आणि जोरजोरात आता हे पाणी आतमध्ये यायला लागलेले आहे. हे बघा आता हे बाकीकडे इथंच नाही तर हे बाकीच्या ठिकाणी तर भरपूर सारं पाणी झालेलं आहे. थोडं जेवण वगैरे करून आता आपण चाललेलो आहे अकलूजच्या दिशेने. इथून आहे 27 किलोमीटर. तर हे पहा 27 किलोमीटर आहे. ही कमान लागली आणि आम्ही आत्ता डायरेक्ट अकलूजला जाणार नाही कारण की आता आम्ही रेस्ट करणार आहे. आपला कॅम्प टेंट सगळं टाकणार तिथं पेट्रोल पंपावर आणि टेंट टाकल्यानंतर तुम्हाला सांगू नक्की काय करायचं. अजून आपल्याकडं ना भरपूर दिवस शिल्लक आहे. आता कम्प्लिटली 4 वाजलेले आहेत. त्यामुळे बघूयात की कुठपर्यंत जाईल किंवा इथं आम्हाला पेट्रोल पंप दिसला तिथं आम्ही रेस्ट करणार आहे. तर आजचा मुक्काम राहणार आहे आपला वडापुरी या ठिकाणी आणि वडापुरीचं गाव लगेच चालू झालं. ते पहिलंच घर आणि पहिलंच मंदिर आहे. देवाचं मंदिर आहे पाहू शकता आणि तिथंच आपला काय लक्ष्मी आई. हां लक्ष्मी आईचं मंदिर आहे आणि त्या पुढं असं शेड आहे. तर त्या शेड खाली आपण हा टेंट टाकलेला आहे. आजचा प्रवास आपला इथंच थांबवलेला आहे आणि राहिलेली वारी आपण उद्यापासून करणार आहे. इथून आपल्याला कमीत कमी 23 किलोमीटर तर असेल अकलूज. तर उद्याचा प्रवास उद्या करूया. आजचा प्रवास आपण इथंच थांबवतो. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो भेटा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय गाईज, टेक केअर, राधे राधे.